हाय मित्रांनो, मी एवढंच सांगेल तुम्हाला की जर तुम्हाला जास्त लॉजिक वगैरे नसेल बघायचं आणि कॉमेडी, जस्ट एंटरटेनमेंट, फन आणि ठीकठाकशी स्टोरी, नॉट व्हेरी गुड, ओव्हर द टॉप, नॉट बॅड, ॲव्हरेज, अबव ॲव्हरेज म्हणेल मी स्टोरी तरी, आणि एक तऱ्हेने एंटरटेनमेंट, खूप हसाल काही जोक्सवर, विनोद आहेत काही चांगले. तर अशा टाईपचा काही चित्रपट जर बघायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा. सर्वांचं काम सुंदर आहे यात वाद नाही. काही ठिकाणी असं स्लाइटली वाटत असेल, काही सीन्स आहेत ज्यात ओव्हर ॲक्टिंग वाटते, पण ॲक्च्युली असं वाटतं की ते कलाकार इतके चांगले आहेत काही काही ऑब्व्हियसली त्या फिल्ममधले, की त्यांना करायला लावली त्या सीनवर ओव्हर ॲक्टिंग, असं पण आहे. आपण म्हणतो ना एक तऱ्हेने तो सीनच तसं एक तऱ्हेने मे बी त्यांना सांगितलं असेल करायला. काही जे 2-3 सीन्स आहे त्याविषयी मी म्हणतो आहे, आणि स्पेशली मे बी ते जे सीन असतात तेच कदाचित तसं रायटरचं पण म्हणणं त्या बाबतीत असतं. एनिवे, बाकी या चित्रपटाबाबतीत जर बघायला गेलं, मुंबई, पैसा आणि मजा, बऱ्याच काही गोष्टी आहेत या चित्रपटात. जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हा आपण पूर्ण डिटेल चर्चा केली होती, आणि जबरदस्त प्रोडक्शन व्हॅल्यू, ऑब्व्हियसली धर्मा प्रोडक्शन्स, मी तर शॉक्ड होतो. पण त्यांनी स्क्रीन्स पण ठीकठाक दिल्या आहे. पण काही ठिकाणी असं बघायला मिळतं की लोक फक्त ट्रेलरच्या वेळी कौतुक करतात, आणि म्हणजे मी जे एक्सपेक्टेशन ठेवलेलं की गर्दी पाहिजे वगैरे टाईपचं, त्या टाईपची गर्दी तर डेफिनेटली नाहीच आहे. एक तर शोज, जे इव्हिनिंग शोज आहेत ते बरे आहे, की काही ठिकाणी इव्हिनिंग आणि दुपारचे शोज जे आहेत ते चांगले आहेत. पण आय होप की चित्रपटाला लोक पण सपोर्ट करतील, कारण या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, मी फक्त पहिलेच सांगितलं तुम्हाला, ॲज अन एंटरटेनमेंट ठीक आहे. ॲज अ स्टोरी खूप लॉजिक वगैरे लावणार असाल तर सिरियसली स्किप करा, कारण काही जणांना वाटेल काय यार पानचट आहे आणि चांगला रिव्ह्यू दिला, असं नाही आहे. इट जस्ट दॅट की यार कॉमेडी आहे, दिमाग नका लावू. मग तर अशा कितीतरी बॉलिवूड मूवीज आहेत यार मित्रांनो, ज्या तुम्ही चांगले 100-200 करोड चढवले काही गरज नसताना पण. तर मग त्या दृष्टीने जर कम्पेअर केली तर वाईट नाही आहे. हां ठीक आहे, स्टोरी इज नॉट लाईक दॅट की काय म्हणतो आपण मास्टरपीस अँड ऑल टाईप्स, ठीक आहे यार. पण कॉमेडी, टाईमपास, थोडंफार जोक्स वगैरे, काय वाईट आहे. मी 5 मधून 3 स्टार रेटिंग दिली या चित्रपटाला.